मला असं वाटतं 8वी 9वी पासून वर्क आहे ना, मग मी आता वर्कचा फॉर्म्युला विचारू शकतो ना. आता इकडे बघायचं परत कसलं मोशन आहे, मी कुठलं क्लॉकवाईज घेऊ का अँटी क्लॉकवाईज घेऊ? चालतंय ना अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज का घेतो? कारण अँटी क्लॉकवाईज ची डायरेक्शन म्हणजे कशी असते, चला आपल्याला सवय आहे पॉझिटिव्ह, बरोबर आहे ना. हा, मग आता माझा प्रश्न एकच आहे, या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे ना बरं ना. मग समजा काही वेळाने टी एवढ्या टायमिंगने तो ऑब्जेक्ट समजा इथं बी ला पोहोचला. कुठं पोहोचला? म्हणजेच ए पासून बी पर्यंत तो गेला ना. म्हणजेच त्याच आता हे जर खूप छोटं पकडलं किंवा हे जर असं इनडायरेक्टली घेतलं तर काही ना काही डिस्प्लेसमेंट झालंय ना, मान्य आहे ना. मग आता माझा प्रश्न आहे की सर्क्युलर मोशन मध्ये यस एवढं डिस्प्लेसमेंट झालं किती, तर वर्क किती झाला असेल हा माझा साधा प्रश्न आहे, ज्याची बुद्धी चलते तर नाही. कारण सीईटी ऑल सीईटीज तुमचं हे चेक करणार आहेत, व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन, व्हॉट इज मीन बाय डिस्टन्स, व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट, डिफाइन असले ते चेक करणार नाही, बरोबर आहे ना. तुमचं आयक्यू चेक करतील ना ती लोक, मग प्रश्न पण तसेच विचारलं ना. हा, एवढ्या लांब तो गेलाय ना, वर्क किती होईल हा साधा प्रश्न आहे. मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो ना, ज्या क्लासमध्ये बसल्यानंतर तुमच्या बुद्धीवरती ताण येतो तोच क्लास आहे तुमचा. बाकी बसलं तुम्ही मास्तर चालू आहे, तुम्हाला काय करणार. हा, चर्चा करा, काय चर्चा करा. काही एक्सपर्ट ओपिनियन घ्यायचं असेल, फोन ऑफ फ्रेंड करायचं असेल, घरी फोन लावू शकता तुम्ही. नाही, कोण म्हणे का केबीसी आपलं ते करोडपती चालू असलं पाहिजे का. अंबर फोन हिला लावायचा का, माणसाला फोन लावायचा का. वैष्णवी गीताला फोन लावायचा का. गीता पहिला प्रश्न विचारेल, कशाचा प्रश्न आहे. फिजिक्सचा. हा, इतिहासाचं काय असेल तर मला विचार बाई. नाही तुम्ही दोघांनी तर बोलायला पाहिजे का त्यांना. ब्रह्मा गुगल करतो, व्हेरी गुड. असं टॅलेंट पाहिजे, व्हेरी गुड. मी अरे नेतो नंतर तुझ्याकडे. सोन्या मोबाईल तुझा आहे ना, आपल्या क्लासमध्ये मोबाईल. मला असं वाटतं बाहेरच्या वातावरणाचा इम्पॅक्ट व्हायला काय की तुझ्यावरती थोडा तरी व्हायला. कोणीतरी मला सांगितलं, सर काही ठिकाणी मोबाईल पण घेऊन बसलेले असतात. म्हटलं बस झालं. मग आता ए सरांनो रटणारे हानेस बा. आता मी सांगू, मला सांगा वर्क का जो फॉर्म्युला होता वो क्या होता है, फोर्स इंटू. हे तुम्ही 8वी 9वी 10वीला स्टडी केलं. 11वीला काय केलं रे, बरोबर आहे की नाही. मग कॉस थिटा. थिटा म्हणजे कोणामधला अँगल, लावलेला फोर्स. आणि बरोबर आहे ना. मग आता मला सांगा, समजा बघा नेक्स्ट पेज वरती जातो, हे सर्क्युलर मोशन चालू आहे, हा फोर्स पडला तर हे एवढं डेल्टा डिस्प्लेसमेंट आहे ना हे. मग डिस्प्लेसमेंट इकडे आणि फोर्स इकडे, तर हे एकमेकांना कसं असतं, परपेंडिक्युलर. म्हणजे थिटा किती झालं रे सोन्यांनो, 90 डिग्री, बरोबर आहे की नाही. मग वर्क डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट कॉस 90 होणार ना. मग कॉस 90 म्हणजे 1 असतो की नाही. काय झालंय आता, हे कॉस किती असतो कसा असतो हा प्रश्न कितीचा आहे. अरे 10वीला ट्रिग्नोमेट्री मध्ये आहे ना. मग कॉस 90 किती झाला. मग कुठल्याही संख्येला जर तुम्ही 0 ने गुणलं तर गुणाकार तुमचा तेच येतो की नाही. हो म्हणले रे जॅक. मॅथमॅटिक्स RIP. ते बी काही लोकांना नाही कळलं. जाऊ द्या. काय झालं तुला, ऑन झालं ना. ए बाबा. हा, मग मला सांगा कुठल्याही संख्येला 0 ने मल्टिप्लाय केलं उत्तर काय तर 1 म्हणते रे.
मग याचा अर्थ कुठल्याही सर्क्युलर मोशन मध्ये वर्क किती असतो ऑलवेज. आणि या लेवलचे क्वेश्चन जुन्या कॉम्पिटेटिव्ह म्हणजे जुने जे क्वेश्चन पेपर आहेत ना त्याच्यामध्ये बघा बघांनो, एक मी ऑन कॅमेरा बोलतोय, एक क्वेश्चन IIT मध्ये आलेला आहे, IIT खूप जुना आहे तो, त्या दिवशी मला सापडला नाही. सर्क्युलर मोशन मध्ये वर्क ऑलवेज 0 असतं, हे क्लिअर आहे ना. मग ह्यासाठी मी तुम्हाला इथं समजावून सांगायचं मला नाही ते पटत. तुम्ही आतापर्यंत जे काही नॉलेज गेन केलं ते तुम्ही वापरू शकत होतात का नाही, पण तुम्ही वापरलं नाही. मग तुम्ही नसेल वापरत तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक कसे करणार. बरं, आणखी एक क्वेश्चन. चला आता माझा दुसरा क्वेश्चन, ज्याला येतो त्याने आता हात वर करा, आता सोपा झाला तो. सर्क्युलर मोशन मध्ये हा सीन आहे, आता मात्र पॉवर किती असेल, हात वर करायचा. आता हा ब्रह्मा म्हणतो सर मला पॉवरचा फॉर्म्युला तेवढं सांगा, मग राहिलं का पुन्हा. हा दानशरी व्हेरी गुड. ए वर्क पॉवर एक होता है. ज्ञानेश्वरी दया कुछ तो गडबड है. ठीक आहे, मी एक्सप्लेन करतो बघा. काय बेसिकली व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वर्क अँड पॉवर माहिती का. अरे बाबांनो, पॉवर दॅट इज रेट ऑफ वर्क असतो. आणि 11वी ज्ञानेश्वरी आपण कसे एक्झाम्पल घेतले ना, इथून तुम्हाला एक बकेट पाणी मी वरच्या फ्लोअरला न्यायला लावलं होतं, आणखी आठवत असेल कोणाला ना कोणाला. मग कोणाला 20 सेकंद लागले, कोणाला 30 सेकंद लागले, आठवतंय का. सगळ्यात जास्त वेळ कोणाला तर लागला असेल. गीता होती का. गीता नाही, गीता स्ट्रॉंग आहे ना, साक्षी आली नाही का आज. स्ट्रॉंग गर्ल. मला एक सांगा, याचा अर्थ याच्यात काय ह्या दोन्हीतला फरक कळाला का. तुम्ही मला सांगा, हीट 10वीचा चॅप्टर आहे तो करंट इलेक्ट्रिसिटी. हीट I² RT हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, बरोबर आहे की नाही. पण पॉवर म्हणलं की I आणि R म्हणत होतात ना तुम्ही, सॉरी I आणि V म्हणत होतात ना तुम्ही, बरोबर आहे की नाही. असं कसं. मग आता याचा अर्थ जर वर्कच 0 असेल तर पॉवर काय राहणार. मग आता मला सांगा, चुकून एखाद्या टीचरने तुम्हाला त्या लेवलला शिकवलं नाही किंवा तसा प्रश्न घेतला नाही आणि तुम्हाला असे प्रश्न तिथं दिसले सीईटीला किंवा नीटला कुठेतरी एखादा क्वेश्चन दिसला की सर्क्युलर मोशन मध्ये वर्क रिलेटेड क्वेश्चन दिसला असता, तुम्ही तिथे म्हणणार का रे की नाही 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 हा प्रश्न आमच्या सरांनी घेतला नव्हता किंवा आम्हाला असं सांगितलं नव्हतं, असं सांगू शकतो का आपण. तुम्हीच विचार करा, तुम्हाला सगळं माहित आहे की इथं फोर्स लागतो, डिस्प्लेसमेंट कंटिन्युअसली त्याला परपेंडिक्युलर आहे, असले बाळांनो प्रश्न विचारले जाणार आहे. त्याच्यामुळे तुमचं जे वाचन आहे, तुमचं जे आकलन आहे, तुम्ही जे काही बघताय ते वाचताय पण तेवढ्या डेप्थला घेत नाहीत, वरवरच वाचताय. त्याच्यामुळे ह्या अडचणी वाढणार आहेत. असो, तर आता आजचा जो क्लास आहे, आता मागच्या आठवड्यामध्ये आम्ही सर्क्युलर मोशनचं नॉलेज गेन केलंय. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की आता जर आम्हाला सर्क्युलर मोशनचं डिटेल कळत असेल, डिटेल म्हणजे कसं, तर आम्हाला सगळं माहित आहे. सर्क्युलर मोशनचं काय माहित आहे, तर सर्क्युलर मोशन मधला टोटल जवळपास कुठला फोर्स असतो, ऍक्सेलरेशन कसं असतं, डिस्प्लेसमेंट कसं असतं, काय 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 सगळं कळालंय आम्हाला. मग इव्हन अँग्युलर व्हेलॉसिटी रिलेटेड सगळं कळालेलं आहे मला. कसलाही फॉर्म्युला, कुठलाही फॉर्म्युला काही करायचं म्हटलं, साधं सोपी गोष्ट मला सांगा बरं ना, F इज इक्वल टू mv²/r हा एक फॉर्म्युला आहे. काही लोक म्हणतील सर mr⍵² पण एक फॉर्म्युला आहे. काही लोक म्हणतील सर असं जर केलं m ला m r ला r आणि v इज इक्वल टू r इंटू ω² एवढंच केलं तर हाच होईल ना. पण काही लोक म्हणतील सर आम्हाला त्याच्या पुढे जायचंय, m ला m r ला r ठेवायचंय, पण ω म्हणजे 2π इंटू f असतो ना, आणि त्याचा काय करायचंय, तर हाच फॉर्म्युला कसा होईल, mr2² पायचा आणि f² असाही होईल ना. म्हणजे सेमच कॉन्सेप्ट असते कसंही. मग मला एवढंच म्हणायचं की हा वापरायचा का हा हे कसं ठरवणार, तर त्या प्रश्नामध्ये काय डेटा दिलाय त्याच्यावरून कुठला फॉर्म्युला वापरायचं. कुठलाच माणूस, कुठलाच टीचर तुम्हाला सांगू शकणार नाही की त्या एक्झाम्पल मध्ये हे वापरा किंवा हे वापरा किंवा हे, त्या प्रश्नावर डिपेंड असेल. लक्षात आलं का. मग असो, मग हा सगळा डेटा आम्ही घेतला, म्हणजे बऱ्यापैकी नॉलेज आम्ही घेतलं. ह्याच्या पुढे काय असतं, तर कुठली गोष्ट जेव्हा आम्ही शिकतो,
कुठलीही गोष्ट असेल. तर आमच्या डोक्यात काय पाहिजे मला सांगा बरं. आता आम्ही ते नॉलेज गेन केलं, आता आम्हाला काय करायचंय? वापरायचंय म्हणजेच त्याचा यूज बघायचा. आता मग सर्क्युलर मोशनचा वापर यूज कुठे कुठे होणार आहे याच बघायला लागेल की नाही. मग त्याचे ऍप्लिकेशन्स असतील किंवा यूज असतील आणि तुम्हाला आता त्याचे ऍप्लिकेशन्स बघायचे. लक्षात आलं का? मग ऍक्च्युअल मध्ये सर्क्युलर मोशनचा जो सिलेबस आहे तो एवढाच आहे ना, की अगोदर तुम्हाला सर्क्युलर मोशनचं डिटेल घ्यायचे आणि नंतर त्याचे यूज किंवा त्याचे ऍप्लिकेशन्स बघायचे. लक्षात आलं का? आणि सर्क्युलर मोशनचे ऍप्लिकेशन खूप म्हणजे मला असं म्हणायचं की भरपूर ऍप्लिकेशन दिलेत आणि आपल्या डेली लाईफ मध्ये ऍप्लिकेशन जास्त असल्यामुळे ते ऍप्लिकेशन वाढलेत. बाकीच्या ठिकाणी नॉलेजमध्ये जास्त क्वेश्चन पडतात आणि युजला ऍप्लिकेशनला रेअरली क्वेश्चन असतो. इथं सगळ्यात जास्त क्वेश्चन याच्यावरती पडतात. कशावरती? ऍप्लिकेशनवरती. लक्षात आलं का? आणि हे घेत असताना आणखी एक गोष्ट काळजीपूर्वक बघायचं, कुठला सिलेबस सीईटीला आणि कुठला सिलेबस नीटला हे पण डोक्यात ठेवायचं. समजलं का मी काय बोलतो ते? असो. मग आता इथं तुम्हाला आणखी एक छोटीशी गोष्ट मी सांगतो की यूज जे आहेत, यूज म्हणजेच किंवा ऍप्लिकेशन्स म्हणून तर काय आहेत बघा. एकदम शांत डोक्याने बघायचं. पॅड आहे कोणाकडे? पॅड. ओके. तुम्हाला आपला क्लासचा पॅड नाही भेटला? नाही भेटला? असं कसं होईल? सगळ्यांना दिलं की रे? हा ठीक आहे. मग मला लक्षात आलं, मी लंडन मध्ये वाटलेत ना. ठीक आहे सर. हे मलाही सांगा आता आपलं ग्राउंड जर ह्याला मी म्हटलं ग्राउंड आहे, हे ग्राउंड आहे, मी असं पकडलं तर ग्राउंड याला काय म्हणणार तुम्ही? हॉरिझॉन्टल म्हणणार का व्हर्टिकल म्हणणार का इन्क्लाइन म्हणणार? काय म्हणणार तुम्ही? हे ग्राउंड दिसतंय ना तुम्हाला? हे त्याला पॅरलल नाही, त्याला कसं म्हणायचं? हॉरिझॉन्टल ना. हॉरिझॉन्टलचा अर्थ कळाला का? एकदम सपाट. ओके. मग आपली शेती, आपल्या घरात जे फ्लोरिंग आहे, आपला झोपायचा बेड कसा असतो? सपाट ना. बरोबर आहे. हॉस्पिटलमध्ये काय काय बेड कसे असतात? इनक्लाइन असतात. माहिती तुम्हाला? हॉस्पिटल मधले बेड त्याला ऍडजस्टमेंट असते ना, ते खाली फिरवलं ना की पोर्शनवर खाली करता येतं. बरोबर आहे ना. काही पेशंट असे असतात की त्यांना मानच उचलत नाही, मग ते पूर्ण बेड उचललेलं असतं. मग याला तुम्ही काय म्हणता? हॉरिझॉन्टल. मग हे काय होईल? इनक्लाइन. इनक्लाइनचा अर्थ हॉरिझॉन्टल सोबत काहीतरी अँगल केला म्हणजे वरती उचलला. ह्याला काय म्हणणार? बरोबर आहे की नाही? मग रस्ता एकतर असा तर असतो, रस्ता असा तर असतो, रस्ता असा पण असतो. तर मला काय? हो, रस्ता असा पण असतो, रस्ता व्हर्टिकल पण असतो. मग ऍक्च्युअल मध्ये काय की काही मोशन आहेत ज्याच्यामध्ये आपलं मोशन कसं होणार आहे याच्यावर असं, म्हणजे थोडक्यात आपण या फरशीवरती असं गोल फिरतो. लक्षात आलं का? मग त्याला कसलं मोशन म्हणणार तुम्ही? हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल. जर एक बाजू खाली आहे आणि दुसरी बाजू बऱ्यापैकी वरती केली, एक बाजू ग्राउंडवरच ठेवली, दुसरी बाजू थोडीशी वरती उचलली, तर त्याला म्हणायचं इनक्लाइन म्हणायचं. त्याला शब्द वापरलाय आपल्या बुकमध्ये बँकड वापरलाय. काय वापरलाय? बँकड. त्याच्यानंतर एक मोशन असं असेल की ते व्हर्टिकल प्लेन मध्ये होते. लक्षात आलं का? त्याच्यानंतर एक ऑप्शन असा असणार आहे तुमच्याकडं ज्याच्यामध्ये काय होणार आहे तर एक माझ्याकडे पेंडुलम असणार आहे. पेंडुलम अगोदर समजून घ्या. कोणाकडे आहे का रे चार्जर? चार्जर नाही तुमच्याकडे? कोणाकडे नाही? बरं ठीक आहे. असं आता हे काढायचं म्हणजे ओरडावं लागतं. बरं ठीक आहे, काय विषय नाही. हा पेंडुलम सांगतो आहे ना, आहे माझ्याकडे. नाही, काय गरज नाही. समजा ह्याला हा दगड बांधला असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे, कळलं का? मग आता याला बॉब म्हणायचं. काय म्हणायचं याला? बॉब. बॉब म्हणजे काय असतो तर हेवी ऑब्जेक्ट असतो. मग हा रुमाल म्हणजे काय असणार? बॉब हा आहे. हा काय असणार? हा रोप, स्ट्रिंग, दोरी ना. हा काय असणार? अरे नवीन आलात का रे तुम्ही? हा रिजिड सपोर्ट. कसला सपोर्ट? मग जर हा समजा ही भांडी समजा थोडं स्लॅब समजा बेटर वे, मग हे सरळ जातंय मागे सरळ पुढे, सरळ मागे सरळ पुढे, जर तर याला म्हणायचं सिंपल पेंडुलम. काय म्हणायचं याला? सिंपल. पण जो इथे आपला स्टडी करायचा. आता हेच मी असं बघणार आहे.
तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी समजा हे वरती असं होतंय, मी जर जर ट्रॅक बघितला तर हा काय होतो सर्क्युलर मोशन मध्ये. मग हा सर्क्युलर मोशन मध्ये होतो, पण याच्यासोबत हा जर तिरका घेतला तर एक कोन तयार होत असतो. काय तयार होतो? लक्षात आलं का? म्हणून त्याला आपण म्हणतो कोनिकल पेंडुलम म्हणतो. काय म्हणतो? हा. जर तुमची बुद्धी तेवढं इमॅजिन करत नसेल तर आपण काही अॅनिमेटेड व्हिडिओज पण बघूया. असं काही मोठं नाही, कारण सगळ्याच डोक्यात सेम मेंदू नाही. कुणाचा 1200 ग्रॅम आहे तर कुणाचा 12. ठीक आहे असं. हा. तर लक्षात आलं मला काय म्हणायचंय? मग एवढ्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला एक काम करायचं, तुम्ही जे काही सर्क्युलर मोशनचं नॉलेज गेन केलं ना ते वापरायचं. तुम्हाला कळलं का? आणि हे करत असताना थोडस एक्स्ट्रा काम करायचं. तुम्हाला एका ठिकाणी वापरायचं एक स्पेशल फोर्स, ज्याला आम्ही काय म्हणत असतो? फ्रिक्शन. फ्रिक्शनचे 5 वेगवेगळे प्रकार आहेत, पण तुम्हाला 2 प्रकार स्टडीला आहेत. फ्रिक्शनचे 5 प्रकार आहेत, त्यातले 2 तुम्हाला स्टडीला आहेत. त्याच्यातला एक ड्राय फ्रिक्शन आहे आणि एक लिक्विड फ्रिक्शन आहे. हे 2 तुम्हाला स्टडीला आहेत. ड्राय मध्ये एक असतं स्टॅटिक आणि दुसरं असतं डायनामिक. डायनामिक म्हणजे कायनेटिक फ्रिक्शन असतं जेव्हा गाडी मोशन मध्ये असते, आणि त्याचा जो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असतो कुणाचा कायनेटिकचा, तो कसा असतो? कॉन्स्टंट असतो. आणि जो स्टॅटिकचा असतो तो ऍडजस्टेबल असतो. लक्षात आलं का? आणि मग हेच तुमच्यासाठी थोडंस नवीन असेल, पण ते बऱ्याच ठिकाणी थोडंफार झालेलं असतं. मग एवढा सगळा डेटा घेऊन आज आपली सुरुवात होते. लक्षात आलं का? मग आता मला हेच बघायचे. मी मगाशी 2-4 प्रश्न विचारले. आधी राणा, मिसबा, ब्रह्मा नाही सांगता आले तुम्हाला. मागे प्रत्यक्ष असू किंवा तुम्ही कुणी प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला नाही. आणि मला वाटते एका गोष्टीच वाटतं की आम्ही जे शिकलो ते जर आम्हाला वापरता नाही आलं तर इतरांमध्ये ना आपल्यामध्ये फरक राहत नाही. मग आपण इतरांपेक्षा भारी का स्वतःला समजायचो? मग तुम्ही तुमच्यापेक्षा ते भारी, कारण ते कमी कष्टामध्ये आहेत. हा, तेवढी कॉन्सेप्ट आहे ना, तेवढंच लक्षात ठेवायचं. मग ते आपल्या पुढे जातील, कमीत कमी स्टेट बोर्डात जातील. आपल्याला त्यांच्यापेक्षा जर एक्स्ट्रा काय करायचं असेल तर बुद्धी प्रत्येक वेळी वापरावं लागेल. असो, तर आता आपल्याला थोडंसं पुढे जायचंय आणि ऍप्लिकेशन्स बघायचे. मग मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता एवढे ऍप्लिकेशन्स आहेत. आपण आता करूया सुरुवात. त्याच्यापैकी एकच मिनिट फक्त. सहीच रे, कारण माझा तो नंबर आहे ना दुसरा. मग कुणाला पाठवू? बायकोला पाठवू का? हे बाबा काय सांगतो? ओके, आपण बऱ्यापैकी लांब पुढे आलोय. आपलं हे सगळं झालंय. सर्क्युलर मोशन झालं. आता आपल्याला काय बघायचे? त्याचे ऍप्लिकेशन. मग जनरली बघा, ऍप्लिकेशन्स किंवा आपण त्याला यूज म्हणूया, काय विषय नाही. तर आता हे आपले ऍप्लिकेशन्स आहेत. याच्यामध्ये आम्ही एक बघणार आहोत हॉरिझॉन्टल मध्ये कसा वापर होतो, पुन्हा बॅकवर्ड मध्ये कसा होतो, पुन्हा इन्क्लाइन मध्ये कसा होतो, व्हर्टिकल मध्ये कसा होतो आणि कोनिकल मध्ये. आता बेसिकली काय आहे बघा, मला माझ्याकडून मीच बनवलं हे, पण काय असतो माणूस वेगळ्या विषयात. इन्क्लाइन आणि बॅकवर्डचा एकच. लक्षात आलं का? पण तरी पण मी 3 का लिहिले. तुम्ही काय तर लोक म्हणजे कोणतरी म्हणजे सर डबल काय केलं, तर तिथं पण एक ट्रिकी कॉन्सेप्ट आहे, म्हणून ते तशा पद्धतीने मांडलेलं आहे. कसं ते सांगतो तुम्हाला मात्र हे वेगळं आहे. याच्यामध्ये नीट बघा. आता बँकिंग किंवा बँकड आणि इन्क्लाइन दोन्हीचा अर्थ बँकड घेतला तरी चालेल, पण वेगळा प्रकार कसा आहे, तर एकामध्ये आम्ही फ्रिक्शन जे आहे एकामध्ये फ्रिक्शन आम्ही 0 पकडतो, तर दुसऱ्यामध्ये आम्ही फ्रिक्शन काही ना काही घेतो, म्हणजे नॉट इक्वल्स टू 0 पकडतो. म्हणून मी तसं केलेलं आहे. लक्षात आलं का सगळ्यांनी? असो, मग आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर होरिझॉन्टल. कशाचं घ्यायचं आपल्याला? होरिझॉन्टल घ्यायचं. मग शांत डोक्याने बघायचं की तुमचा जो प्रवास होणार आहे तो एकदम प्लेन ह्याच्यावरती होणार आहे. महबूब, प्रवास कुठे होणार आहे? एकदम प्लेन वरती होणार. एकदम प्लेन म्हणजे खालची फरशी कळते ना. आता मी जर म्हटलं सगळ्यांनी एक काम करायचं, खाली जी फरशी आहे त्याच्यावर एक सर्कल ड्रॉ करायचं. केलं तुम्ही सर्कल ड्रॉ? मग सर्कल ड्रॉ केलं तर याचा अर्थ त्या फरशीवर तुम्हाला असं सर्कल दिसेल ना, आणि तुम्हाला तिथं गोल 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 फिरायचं. म्हणजे रिअल मध्ये तुम्ही असं फिरताय, पण मला असं दाखवता येणार नाही. मी म्हणलं हा चला फिरतोय नाही करणार. मला तुम्हाला असं दाखवावं लागतं. तेच म्हणजे आहे कसं हॉरिझॉन्टल, दाखवतोय कसं व्हर्टिकल, कारण तुम्हाला तसं दिसत नाही. आणि जर तुम्हाला तसं काय बघायचं असेल तर मग सगळे वर जाऊन बसून यास खाली दाखव वरती. लक्षात आलं का मला काय म्हणायचंय? इथं प्रॉब्लेम कशाचा आहे? फक्त
काय म्हणायचं त्याला, कुठला व्ह्यू घेताय त्याच ना. मग आता आपण सगळ्यात अगोदर बघणार आहोत की होरिझॉन्टल मोशनचं आम्हाला डिटेल अनालिसिस करायचे एकदम शांत डोक्याने. याचं मॅथमॅटिकल अप्रोच कसा आहे, प्रश्न कसे येतील, त्याचं काय आहे, सगळं डिटेलमध्ये आपण बघूया. तर आता पुढे जाऊया आपण. एकदम व्यवस्थितपणे जर बोलायचं म्हटलं तर मला असं काहीतरी तुम्हाला दाखवायचंय. थोडीशी हे रिझॉल्युशन याला प्रॉपर सूट झालं नाही, नो प्रॉब्लेम, पण ऍटलिस्ट मी डायग्राम ड्रॉ करतो, काय अडचण नाही. पण एकदम प्लेन सरफेस वरती तुमची गाडी आहे म्हणजे तुमचं ऑब्जेक्ट आहे कळालं तुम्हाला. एकदम प्लेन सरफेस वरती ही डायग्राम मी परत रिड्रॉ करतो. खाली मी जागा सोडल्या तुम्हाला, बघा आता. 2 मिनिटं फक्त. ओके, आता जे ड्रॉ करतोय ते व्यवस्थित समजतंय का बघा. एकदम व्यवस्थित समजलं तर पुन्हा पुढे त्याचं अनालिसिस करूया. फक्त व्यवस्थित बसा. मला सांगा, हा तुमचा रस्ता आहे बरोबर आहे का. म्हणजे कसा दाखवला मी रस्ता, प्लेन दाखवला. याची एक्स बाजू आणि वाय बाजू दोघं एकाच रेषेमध्ये आले ना. का मी वाय ला वरती ढकललंय किंवा एक्स ला वरती ढकललं असं केलंय का, नाही. आणि मी काय बोलतो हे जर लक्षात येत नसेल तर आणखी आपल्याकडे एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की होरिझॉन्टल आणि इन्क्लाइन मध्ये काय रिलेशन असतं. मला सांगा, ही तुमची 4 व्हीलर आहे आणि हा तुमचा रोड आहे. आता मला सांगा, प्लेन एकदम प्लेन रोड आहे आणि तुमची ही 4 व्हीलर आहे, रेस्ट मध्ये आहे, आणखी मोशन मध्ये नाही. आता तुम्ही मला सांगा, जर चुकून ही बाजू मी इन्क्लाइन केली तर ही रेस्ट मध्ये राहते का मोशन मध्ये येते. जर चुकून तुम्ही या बाजूला थोडस इन्क्लाइन केलं तर ही बाजू का मोशन मध्ये येतं, कोण सांगेल मला. दादा ते तर बोलतोय, हे आमचा एक विद्यार्थी म्हणतो उतार झाला. अरे उतार झालाच का झालं हे प्रश्न आहे ना आपला. बाबडनो, हे कळतंय का तुम्हाला. आता मोशन मध्ये आलं ना, फ्रिक्शन फोर्स मुळे मोशन आलं. मावशी, फ्रिक्शन फोर्स तर मोशन मध्ये येऊ देणार नाही ना. हा, ग्रॅव्हिटीनं असं काय केलं तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे ना. ग्रॅव्हिटी म्हणजे तुम्हाला माहित आहे, तर मास आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे वेट ना. वेट म्हणजे वन टाइप ऑफ फोर्स ना, बरोबर आहे ना. मग याच्यावर काय पडणार, आणि फोर्स पडला काय होणार. साधे फिजिक्सचे सिद्धांत जे आहेत ना, जे 8वी 9वी 10वी 11वी शिकत तेच वापरायचं. नवीन काय नसतं, काहीच नवीन नसतं. तुम्ही 8वी 9वी 10वीला जे शिकून आलात ना, त्याच्यापेक्षा एकही गोष्ट 11वी 12वीला नवीन नसते. मी वारंवार सांगत आलोय तुम्हाला. कोणी सांगितलं वेगळं काय असतं ना. मग आता इथं आणि याच्यावरती समजा आम्ही ही गाडी पकडलेली आहे. गाडी कळाली तुम्हाला. मग आता मला सांगा, हे सेंटर ऑफ मास म्हणूया, म्हणजे गाडीचं वेट असं असेल ना. इकडे गाडीचं वेट म्हणजे काय असतं, मास आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू, बरोबर आहे की नाही. आणि एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट बाजूला, वरच्या बाजूला काय असेल ते बघा इकडं. अरे फोर्स कुठला जगातला एकटा असतो का कधी, ऑलवेज कसा असतो, जोडीनं असतो ना. मग खाली वेट म्हणजे फोर्स ना, मग त्याला बॅलन्स करणारा अपोजिट फोर्स जो असतो, जो की सरफेसला परपेंडिक्युलर, तो 4 वेळा वरडायलाय पण बाकी कोणच बोलले नाही. नॉर्मल म्हणतात ना त्याला काय म्हणायचं, नॉर्मल रिएक्शन म्हणून. आपण किती बसून शिकलो ते, म्हणजे हे काय झाली, नॉर्मल. मग आता माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला लोकांना, की हा ऑब्जेक्ट इथंच का आहे, कारण याचं वेट कुठे आहे, टुवर्ड द सेंटर, बरोबर आहे ना. आणि त्याला बॅलन्स करायला कोण आहे, नॉर्मल रिएक्शन, म्हणजे तो हलणार. साधी सोपी गोष्ट आहे. आणि हेच आम्ही लहानपणापासून शिकत आलो, आज काय वेगवेगळं शिकलो. मग आता नीट बघायचं की आता असल्या रस्त्यावरती आमच्या गाडीला कसं फिरायचंय, गोल 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 फिरायचं. मग आता मी दुसरीकडे हीच डायग्राम ड्रॉ करतो. पण आता बाळांनो, हा एवढा मोठा रस्ता म्हणजे माझा हा एकटा रस्ता, आणि इथली ही 4 व्हीलर म्हणजे माझी ही 4 व्हीलर चालेल का. आता डिटेल मध्ये ड्रॉ करत नाही. आता शांत डोक्याने बघायचे बघा, आता एकदम व्यवस्थितपणे बघायचे. थोडस नीट लक्ष द्यायचं बाळांनो, कारण आता तुम्ही जे काही शिकलेलं असता ते वापरायची वेळ आलेली असते. आणि आपण शिकलेलं वापरायचं म्हटल्यानंतर खरंच घाम निघतो, जर रट्टा मारला असेल तर. आणि जर समजून घेतलं असेल तर इंटरेस्ट क्रिएट होतो, की अरे मी तिथं हे शिकलोय, मला इथं असं वापरावं लागेल. आता मजा काय आहे बघा, की याला तुम्ही रेडियस म्हणणार ना,
आणि हे आहे सेंटर, तर हा तुमचा ओ कोण आहे, ऑब्जेक्ट, म्हणजे तुमची ती गाडी होती. आता आमचं मोशन कसं आहे, अँटी क्लॉकवाईज, म्हणजेच आमची वेलॉसिटी जी लिनियर वेलॉसिटी आहे ती अशी असेल ना रे बाळांनो. मग आम्हा सगळ्यांना माहिती आहे, जर हा दगड असता आणि ही जर दोरी असती, ही दोरी जर तुटली तर दगड तिकडे गेला असता ना. पण आम्हाला आमचं मोशन इकडे नाही करायचं, तर ह्या ट्रॅकवर करायचं ना रे बाळांनो. मग कंटिन्युअसली जर आम्हाला या ट्रॅकवर फिरायचं असेल तर आमच्या ऑब्जेक्टवरती कंटिन्युअसली फोर्स पडला पाहिजे, ज्याला तुम्ही कसला फोर्स म्हणता, सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर आहे का नाही. मग आता तेच आपलं त्या दिवसाच्या सेंट्रिपिटल फोर्स आपण घेतला ना लेक्चर, युट्यूबवरती एकदम व्यवस्थित मी अपलोड केलं. पण तरी पण मी 2 क्वेश्चन रिपीट करतो. अर्थ आहे, अर्थ, आणि पृथ्वीवरती कोण फिरणार आहे, मून. पृथ्वीवरती कोण फिरतो, हा मामा आपला. बरोबर की नाही. माझा छोटासा क्वेश्चन आहे, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो, मग त्या चंद्राला कशाची गरज लागेल, सेंट्रिपिटल फोर्सची, असं तुम्ही म्हणता. मग लागणारा सेंट्रिपिटल फोर्स कोणी दिला होता, तर त्या दोघांमध्ये जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याने दिला, असं तुम्ही बोललात ना मला. आता हे मोठं एक्झाम्पल सोडलं ना, आपण आलो ऍटमच्या आतमध्ये. ऍटम कळतो ना सगळ्यांना. ऍटमच्या आतमध्ये कोण असतात, हा न्यूक्लियस, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स ना. मग न्यूक्लियस फिरतो ना इलेक्ट्रॉन भोवती, नक्की का. कोण फिरतं, इलेक्ट्रॉन कोणाभोवती फिरतो. मग त्या इलेक्ट्रॉनला सुद्धा कशाची गरज लागणार, सेंट्रिपिटल फोर्सची. तो कोण देतं, इलेक्ट्रोस्टॅटिक. इथं हा दगड आहे, हा दगड आहे आणि ही दोरी. त्या दगडाला गोल फिरवण्यासाठी जो सेंट्रिपिटल फोर्स लागतो ती दोरी देणार ना. दोरी मीडियम असेल, पण ऍक्च्युअल कोण प्रोव्हाइड करायला, आपला हात ना. पण नाही इथं दगड आहे, नाही इथं चंद्र आहे, नाही इथं इलेक्ट्रॉन आहे. इथं काय, 4 व्हीलर आहे. 4 व्हीलर कशावर फिरते, रोडवर फिरते. बरोबर आहे की नाही. मग रोडवरती फिरत असताना त्या 4 व्हीलरला, त्या कारला काय लागणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स. तो सेंट्रिपिटल फोर्स कोण देत असेल, असा आमचा प्रश्न आहे. लक्षात आला का आमचा प्रश्न. काय करणार आता, काय उत्तर द्यायचं. ताणावं लागेल ना डोकं, तरच लेक्चरची मजा आहे की नाही मला सांगा. ना तर माझं चालू आहे, हा सेंट्रिपिटल फोर्स यांनी दिला, कसली मजा रे. थोडी डोक्यात ही क्रिएट झाले नाही की काय असू शकेल, गेस काहीच केलं नाही. बरं, माझा साधा प्रश्न आहे, पावसाळ्यात जास्त गाड्या स्किट होतात का उन्हाळ्यात जास्त. आता मला ह्याच्या पुढचं काही कळत नाही. हिंट एवढीच असते ना, ह्याच्यापेक्षा जास्त असते. पावसाळ्यात एक टर्न घ्यायचा, मला गाडी वळवायची. उन्हाळ्यात इझिली वळवू शकतो का पावसाळ्यात, ह्याच्यापेक्षा आणखी काय हिंट द्यायची. ऑब्विसली काय असेल, फ्रिक्शन ना. मग फ्रिक्शन नेहमी कशामध्ये असतो, 2 सरफेस मध्ये ना. मग 2 सरफेस म्हणजे एक गाडीचं आणि दुसरं रस्ता. बरोबर आहे का नाही. तुम्हीच मला सांगा, कालच एक जण मित्र म्हणला, गाडी माझी घेऊन 7 वर्ष झालेत म्हणलं, 7 वर्षामध्ये आणखी पुढचे टायर टिकले म्हणलं. पुढच्या टायरकडे मी बघितलं, एकदम 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 गोटा झाला होता. ग्रीपच राहिली नव्हती त्याच्यावर. आता ग्रीप नाही राहिली म्हणल्यानंतर तुम्ही मला सांगा, थोड्या जरी काय म्हणतात त्याला, चिखल असेल किंवा पाणी पडलेलं असेल आणि त्याने जर नॉर्मल जरी त्याचं हँडल वाकडे गेलं तर स्किट होण्याची, गाडी घसरण्याचे चान्सेस जास्त का कमी. मी काय बोलायला समजतं का. मग तुम्ही आपलाच शूज, त्याची पार ग्रीप खराब झाली आणि आपण रनिंग करायला लागलो, आपण घसरणार ना. मग हे नॉलेज तुम्ही का वापरत नाही. तुमची गाडी गोल फिरणार आहे, पण गोल फिरण्यासाठी जो फोर्स गरजेचा आहे, सेंट्रिपिटल फोर्स, तो कुणी द्यावा लागेल, तर तिथल्या कशाने द्यावा लागेल, फ्रिक्शनने द्यावा लागेल. बरोबर आहे का नाही. फ्रिक्शन सफिशियंट आहे तर गोल फिरेल, आणि फ्रिक्शन कमी झालं तर गोल राऊंड घेईल का, नाही. मग राऊंड मारण्यासाठी जेवढा सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे तेवढा नाही दिला की ती सरळ जायला बघते. म्हणून मॅक्झिमम ऍक्सिडेंट कुठे झालेले असतात, तर कॉर्नर वरती. बरोबर आहे की नाही. का कॉर्नर वरती, आपण मस्तपैकी 80-90च्या स्पीडने येतो, आपल्याला वाटतं की आपण टर्न घेऊ शकतो, बऱ्याचदा असं होतं, पण तेवढ्या स्पीडमध्ये तेवढा टर्न आपल्याला घेता येत नाही. म्हणून तुम्ही बऱ्याच लोकांनी रस्त्यावरची अशा पाट्या बघितलेल्या असतील बघा. ह्याचा अर्थ काय, 60 km/h एवढ्या स्पीड पेक्षा जास्त जाऊ, आणि जर जास्त जायचं असेल तर तुमच्या रिस्क वरती घरच्यांना सांगून आलात का,
आम्ही माघारी येणार नाही. हा, मग 60च्या वर जावा, 120च्या वर जावा, बरोबर आहे की नाही? हा, घरच्यांना सांगून जायचं मग की आम्ही येणार, मग किती स्पीड न जावं, बरोबर आहे की नाही? पण हल्ली उलट आहे, हल्ली मोक मान्य आहे. तुम्ही म्हणशाल आमची लाईफ आम्ही काय बी करू, पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर ज्याला मारायचं होतं ते मरतं रे, पण ज्याला नव्हतं ते बिनते मरतं ना. ऍक्सिडेंट दुसऱ्याचा करतात ना. काल परवाच एकाने सांगितलं, मस्तपैकी एक काका सकाळी जॉगिंगला गेले, है ना, भवानी चौकाकडे सांगितलं, हा, आणि दुसरं एक पिकअप आलं. त्याच्यामुळं इतकं आणि बऱ्याच लोकांना अर्थच कळत नाही की हे काय सांगायला लागलं की बाबा याच्यापेक्षा जास्त स्पीड वाढवू नका. सेफ स्पीड आहे ती, मॅक्झिमम सेफ स्पीड आहे. त्याच्यापेक्षा पुढे गेलात की तुमचं वाटलं, बरोबर. मग हे कुठल्या बेसिस वरती करतात की 60 न जायला पाहिजे, तुमच्या लगेच लक्षात येईल. कुठल्याही कॉर्नर कडे गेलात की तुम्हाला कळतं. आणि मला तर असं वाटतं की हा चॅप्टर चालू असताना तुम्ही रस्त्याने चालताना तुमच्या डोक्यात सर्क्युलर मोशनच पाहिजे, सिरियसली, की कॉर्नरवरती गेलात रे गेलात एवढ्या स्पीडनं जायचं बरं का. तुम्ही शिकता इथं आणि वापरत नाहीत, ऍक्सिडेंट होणार म्हणजे होणार. कळतं का मी काय म्हणतो? मग होतं नेमकं काय ते आता आपण पुढे बोलूया. मग आता शांत डोक्याने बघा, याचं मास किती आहे? यम. आम्हाला माहित आहे का मास? अरे जेव्हा माहित नाही तेव्हा किती म्हणणार? यम. याचा अर्थ काहीही ना. मी घेतलं 1 टन, तुम्ही काय घेतलं? 1 किलो. तुम्ही अरे बोला की काहीतरी 10 किलो, बरोबर आहे ना. यमचा अर्थ काय झाला? काही, कुणी काही घेईल ना. हा, रेडियस घेतली मी थोड्या वेळासाठी. आर काय घेतली? रेडियस. मी घेतली समजा 100 मीटर, हा बरं 70 मीटर. तू कोण 700 घेईल, कोणी 7 किलोमीटर घेईल, कोण काही घेईल ना. हा, आता इथं बघा, जी प्रत्येक ठिकाणी अर्थवर आहे का, त्याला काय म्हणतात? ऍक्सेलरेशन ड्यू टू, बरोबर आहे ना. त्याची किंमत किती असते माहिती आहे का? 9.8. पण सगळीकडे सेम असते का? अर्थच्या सरफेसच्या वरती जसं जसं जातो तशी वाढते की नाही, आणि खाली खड्डा जातो तशी वाढते की नाही, कमीच होते. आणि सेंटरला गेला सगळ्यात जास्त असते की नाही, म्हणजे सगळं आठवते ना तुम्हाला. हा, ठीक आहे, असो. मी सगळं उलट बोललं बरं, यातलं एखादं नवीन असो. हा, ठीक आहे. हा, कळलं ना. सेंटरला किती असते? 0. सगळ्यात जास्त कुठे असते? ऑन द सरफेस ऑफ. हे सगळं झालंय ना, असो. मग आता याच्यात सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो ना बाळांनो, तो म्हणजे आमचं टायर कशावर जाणार आहे? रोड वरून जाणार. मग तिथं टायर म्हणजे व्हील आपलं, बरोबर आहे. टायर कळतं ना गाडीचं. आणि मला असं वाटत नाही इथं कुठलं कसलं इलेक्ट्रो असेल तर गाडी टायर बघितलं नाही कोणी, कोणतरी इकडं बघत आहे इकडं बघते, हा चालू आहे. गाडीचं टायर 4दा विचारतोय. हा, चुकून कोणाच्या गाडीला नसेल तर तो भाग वेगळा, बरोबर आहे की नाही. हे साधी सोपी गोष्ट आहे. समजा तुम्हाला एक मी फनी ट्रॅक दिला, फ्रिक्शनचा फनी ट्रॅक. तुम्हाला मी म्हटलं घसरगुंडीवर जायचं, सगळ्यांनी घसरगुंडी खेळायला. घसरगुंडी कळते ना, घसरगुंडीवर जायचंय. तुम्ही सगळ्यांनी घसरगुंडी बघितली असेल ना. मग तुम्ही सगळे घसरगुंडीवर बसलात आणि स्मूथली घसरगुंडी येते ना. नाही स्मूथ, जे लहान लेकरांना आपण घसरगुंडी बघतो ना, हा तिथं. आता दुसरी पण एक घसरगुंडी आहे, त्याच्यापेक्षा जास्त इन्क्लिनेशन आहे. मग बघा, एक सिंपल, एक घसरगुंडी जमीनणार आहे आणि एक घसरगुंडी बऱ्यापैकी अशी आहे. दुसरी घसरगुंडी ना अशी, म्हणजे इथं स्लोप जास्त आहे ना, इथं फास्ट येणार ना तुम्ही. पण प्रॉब्लेम काय आहे की ती जी घसरगुंडी जे स्टील आहे ना ते एकदम स्मूथ नाही. तुम्ही ते बघितलं असेल, बाहेरून प्लास्टर केलेलं रफ कसं असतं, तसं रफ सरफेस. आता जे हसत नाहीत ना त्यांना काहीच कळालेलं नाही, पण जे हसतायत त्यांचं काहीतरी झालंय, बरोबर आहे की नाही. मग मला सांगा, एकदम स्मूथ सरफेस आहे, एकदम स्मूथ. आपण त्या ह्याला गेलो होतो ना, त्या क्लूजला, किती मोठ्या घसरगुंड्या होत्या, किती स्मूथ होत्या. आणि काही ठिकाणी इतकं रफ म्हणजे कसं होतं, थोडक्यात आपण असं म्हणूया की कधी कधी नाही करे स्लिपरी ग्राउंड म्हणतो जमिनीवरून, हा असं काहीतरी. आता इकडे मला सांगा, तुम्हाला कुठल्या घसरगुंडीवरून तुम्हाला हे करायला आवडेल, स्लाइड घ्यायला आवडेल? काही का नको? कारण याचा सरफेस आणि तुमचा सरफेस, बरोबर आहे ना, याच्यामध्ये फ्रिक्शन वाढतं, बरोबर आहे ना.
अरे मग हेच तर सांगतो ना दादा, हे तुम्हाला कळतं, तुम्ही दात काढता, मग तुम्हाला तिथं रोड आणि टायर कळतो ना रे बाबांनो. मग रोडवरती टायर गोल फिरणार, याचा अर्थ रोडचा सरफेस आणि टायर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार ना. मग इथं महत्वाचा असतो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. याला काय म्हणायचं? कोइफिशियंट समजून घ्यावा ना, ऑफ फ्रिक्शन. लक्षात आलं का? आणि हा काय करतो, तो स्वतःला ऍडजस्ट करत असतो. मग याची एक मिनिमम पासून एक मॅक्झिमम पर्यंत एक पर्टिक्युलर व्हॅल्यू असते, मिनिमम टू मॅक्झिमम. मिनिमम समजा आपण म्हटलं 0, मॅक्झिमम किती म्हटलं 1, या रेंज मध्ये व्हॅल्यू घेतो आपण. मग हा काय करतो, तर जेवढी ज्याची स्पीड आहे ना तसं तो ऍडजस्ट करतो, पण एका ठराविक स्पीडच्या पुढे जर गेला तर त्याची मर्यादा संपते. एक उदाहरण फक्त मी तुम्हाला इथे दाखवतो, म्हणजे इकडे मग दाखवतो तुमच्या लक्षात. मला सांगा आता, स्टेज आणि खुर्चीचे 4 पाय, म्हणजे खुर्चीचा सरफेस आणि स्टेजचा सरफेस एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे का? आहे ना. मग मी आता या खुर्चीवरती फोर्स काही ना काही लावला बरं का, हा खुर्ची मोशन मध्ये आली का? का बरं नाही? मी लावलेला फोर्स गेला कुठं? मी लावलेला फोर्स वेट नाही, मी फोर्स लावला ना, पुश केलं ना, हा कॅन्सल कोणी केला? तुम्ही आलतात काय? कोणी केला? साधी सोपी गोष्ट आहे. मी याला पुश केलंय, मी 10 न्यूटन एवढा फोर्स लावला, हा मोशन मध्ये आला, म्हणजे माझा 10 न्यूटन कोणीतरी कॅन्सल केला ना. कुठे गेला तो? शोधा. अरे बाबा फ्रिक्शन तेच सांगतो ना, जिकडे मी फोर्स लाव तो रिलेटिव्ह मोशन अपोज करणार ना. मी इकडे फोर्स लावला की तो माझ्या विरुद्ध लावणार, आणि मी ओढायला लागलो की तो तिकडे जाणार, अपोजिटला असतं. मग मी 1 न्यूटन फोर्स लावला, 2 न्यूटन फोर्स लावला, 3 न्यूटन, 5 न्यूटन, 10 न्यूटन फोर्स लावला बाहेरनं, तरी पण खुर्ची मोशन मध्ये आलेली. मग 1 न्यूटन लावला तरी पण माझा कॅन्सल झाला, 5 न्यूटन लावला तरी पण माझा कॅन्सल झाला, 10 न्यूटन कॅन्सल झाला. आता 10 पेक्षा थोडासा फोर्स मी वाढवला, थोडासा नॉर्मल, की माझी खुर्ची काय झाली? मोशन मध्ये आली. म्हणजे 10 न्यूटनच्या वेळेस ऑब्जेक्ट मोशन मध्ये नव्हता, पण टेन्स टू मूव्ह होता. आता काही लोकांना कळलं का नाही मला माहित नाही. डेल्टा टी टेन्स टू 0 आणि टी इज इक्वल टू 0 ला फरक कोण सांगेल? टेन्स टू 0 आणि इक्वल टू 0 कोण सांगेल? इक्वल टू 0 म्हणजे 0 आणि टेन्स टू 0 म्हणजे जवळजवळ 0, पण 0 म्हणजे मी जर म्हणलं तुम्ही मूर्ख आहात तर तुम्ही आहात, आणि म्हटलं टेन्स टू, तर जवळजवळ तुम्ही, असं कळलं का आता? हा ते म्हणलं सर जवळजवळ नाही हो, आहेत इक्वल आहे. मग आता टी टेन्स टू 0 चा अर्थ कळला, जवळजवळ ना. मग इथं मोशन व्हायच्या कंडिशन मध्ये झालेलं, तोपर्यंत माझा होता 10, आता मोशन सुरू झालं, संपला. याचा अर्थ याने मॅक्झिमम किती फोर्स बेअर केला? 10 न्यूटन पर्यंत. मग 1 न्यूटन लावा, 5 लावा, 7 लावा, 8 लावा, 9 लावा, 10, तोपर्यंत रेस्ट मध्येच आहे ना. म्हणजे फ्रिक्शनची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती होती? 10 न्यूटन. त्याच्यावर तुम्ही फोर्स लावला की पुन्हा ते सहन करू शकत, पुन्हा ते मोशन मध्येच येणार. लक्षात आलं का? व्हेरिएबलचा अर्थ कळाला का? एक उदाहरण, माझ्या डोक्यावर 5 किलो दिलं, ओके, मी 2 किलो दिलं, ओके, 50 किलो दिलं, ओके, 55 किलो दिलं, नाही, ओके, मी खाली बसलो. समजलं मला काय बोलायचं ते? मग याचा अर्थ बघा, इथं जे फ्रिक्शन होणार आहे ना, इथं फ्रिक्शन कसं असेल तर हे ऍडजस्ट करेल स्वतःला. लक्षात आलं का? म्हणून मॅक्झिमम ठिकाणी इथं यस लावलेला असतो. बऱ्याचशा नोट्स मध्ये गेलं तुम्हाला तिथं काय दिसतो? यस दिसतो. आणि म्हणून याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. काय म्हणतात त्याला? लक्षात आलं का? ऍडजस्टेबल करत असल्यामुळे भले तिथं चाक हे मोशन मध्ये आहे. लक्षात आलं? मग आता इथं बघा, इथं आपल्या गाडीचं टायर मोशन मध्ये येतं, पण इथं ऍडजस्टेबल देतोय तो, कारण कायनेटिक मध्ये फिक्स असतं ते. फिक्स इथं काय करायलाय? ऍडजस्ट करायलाय. म्हणून त्या फॉर्मॅट मध्ये स्टॅटिक वापरलेलं असतं. लक्षात आलंय का? आणि मग आता एवढं सगळं कळालं असेल तर आम्हाला फक्त तिथल्या सिच्युएशन कळाल्यात, आणखी आमचं कुठलंच मॅथमॅटिकल अनालिसिस नाही, काहीच कळलं नाही आम्हाला. पण कमीत कमी एवढं कळालं की हा का फिरतोय, कारण गाडीच्या टायर मध्ये आणि रोड मध्ये फ्रिक्शन होतंय, आणि तो फ्रिक्शनल फोर्स, फ्रिक्शन म्हणजे वन टाइप ऑफ फोर्स ना, त्या फोर्स मुळे मी गोल फिरू शकतो. लक्षात आलं का? जर तो फोर्स कमी पडला तर मी गोल राऊंड घेऊ शकणार, मी बाहेर पडणार. बाहेर कशाच्या? ट्रॅकच्या बाहेर पडणार. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी रोड असा आहे, हा रस्ता आहे हा, आणि हा राऊंड घ्यायचा आहे मला,
माझी गाडी समजा मी इकडून दाखवली अशी गाडी, तर बऱ्याच ठिकाणी माझं सर्कल होत नाही, तर मी असंच जातो ना. म्हणून तुम्ही बऱ्याच कॉर्नरवरती गाड्या खड्ड्यात पडलेल्या दिसत ना पलीकडे, त्याची कारण कळतात ना. का? कारण त्यांनी बोंदरसकट फिजिक्स केलेला. मला तर असं वाटतं सगळ्या ड्रायव्हर लोकांसाठी मी क्लास घ्यायला हवा. बरोबर आहे ना? सगळे जेवढे काय ड्रायव्हर आहेत ट्रॅक्टरवाले सोडून ते आले गाणीच लावतील ना. बरोबर आहे की नाही? सगळ्या ट्रक ड्रायव्हर साठी एक क्लास घेतला आपण, सगळ्या ट्रक ड्रायव्हर साठी, की बाबा कॉर्नरवर गेलं की काय करायचं. कॉर्नरवर गेलं तुम्ही कुठल्याही कॉर्नरवर गेलं की सगळ्यात अगोदर स्टेअरिंग सोडून द्यायची, मस्तपैकी बाजूचं नोटबुक काढायचं, एक पेन घ्यायचा आणि तिथं हे सगळे डायग्राम ड्रॉ करायची, त्याची रेडियस बघायची, टायर मधलं फ्रिक्शन वगैरे सगळं कॅल्क्युलेट करायचं आणि मग आपल्या गाडीचं जे ऍक्सिलरेटर आहे ना त्याच्यावरच पाय वाढवायचं का कमी करायचं, असं सगळं कॅल्क्युलेशन करून ठरवायचं. तोपर्यंत खड्यात गेला असेल का? जाऊ द्या, मग त्यांचा क्लास नको आपण घ्यायचा. लक्षात आलं का मला काय म्हणायचं? मग ज्या लोकांना आता ते बिचारे सर्क्युलर मोशन नाहीच शिकले बऱ्यापैकी, पण त्या लोकांनी एक्सपिरियन्स घेतलाय ना, आणि म्हणून मला असं वाटतं आता या ठिकाणी शांत डोक्याने जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की याला इकडे ओढणारा कोण असेल तर सेंट्रिपिटल फोर्स ना. सगळ्या गावाला माहित आहे सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mv² डिवायडेड बाय, बरोबर आहे का नाही? कळलं का? आता दुसरी गोष्ट आम्हाला काय बघावं लागणार, तर इथं लागणारा फोर्स हा कोण देणार आहे? फ्रिक्शनल फोर्स ना. मग आम्ही असं म्हटलं तर झालं, एक नंबर तर कळाला. आता इथं हे थोडस ऍप्लिकेशन वेगळं असल्यामुळे याला काय करता येत नाही. जर हे कॅन्सल केलं तर हे सगळं गायब होतं. लक्षात आलं का? म्हणून आपण इथं एक छोटस दुसरं इक्वेशन घेऊया. एवढं मी म्हटलं, एक नंबर तर कळालं तुम्हाला. सिन्स सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू काय म्हटलं तर तुम्ही mv² डिवाइडेड बाय, आणि याला म्हटलं तुम्ही एक नंबर. आता फ्रिक्शनल फोर्सचा थोडा घोटाळा आहे. कसा घोटाळा आहे? तर तो ऍडजस्टेबल आहे, त्याला फिक्स व्हॅल्यू नाही. तो कमीत कमी आणि जास्तीत जास्त या रेंज मध्ये असतो. म्हणून मी जर म्हटलं की मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स घेतला, कसला घेतला? त्यालाच मॅक्झिमम नोट्स मध्ये, मॅक्झिमम बुक मध्ये लिमिटिंग व्हॅल्यू म्हणतात. कसली? लिमिटिंग, एक मर्यादा, जास्तीत जास्त लिमिट. मग मी काय शब्द वापरला? मॅक्स म्हटलं. चालेल ना सर? मग आता इथं तो तुम्हाला माहित आहे का फॉर्म्युला कसा असतो? तर त्यासाठी μs इंटू नॉर्मल रिएक्शन असतं. पुढे आपल्याला बघायचं, स्पेशल लेक्चर घेतो मी. मग मला सांगा, इथं मात्र हे तुम्ही रेडीमेड सध्या घेतलं असं कन्सिडर करा. याच्यावरती मी तुमचं एक स्पेशल लेक्चर घेतो. परवाच मी उत्कर्षाचं जे लेक्चर घेतलंय ना ते ऍज इट इज तुमचं लेक्चर घेतो. 1-1.5 तासाचं सुंदर लेक्चर घेतो. स्पेशली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी घेतो. तिचं घेतलं होतं त्या दिवशी, कदाचित तुम्ही असतात तर तुम्हाला कळालं असतं. खूप 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 इंटरेस्टिंग आहे ते. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल मला काय बोलायचं ते एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये, की हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो असा आहे. मग ज्या वेळेस हे मॅक्झिमम असेल तेव्हा फोर्स सुद्धा, अरे हे तर नॉर्मल रिएक्शन आहे ना, ती फिक्स आहे ना. ज्या वेळेस हा मॅक्झिमम तेव्हा हा सुद्धा. मी काय बोलायलो समजतं का? नक्की कळालं सगळ्या गावाला? मग आता तुम्ही बरं, ज्याला काहीच नाही कळालं तर म्हणायचं सर नाही कळत, 2 मिनिटासाठी ते सगळं बाजूला ठेवायचं. आता माझ्या बघा, कॅरम तुमच्यापैकी कोण खेळतं कॅरम? हात वर करा ना. मी काय, बरेच लोक आहेत कॅरम खेळा. बरं, माझा एक छोटासा क्वेश्चन आहे. तुम्ही कॅरम बोर्डवरती पावडर टाकता की नाही? कारण सांगू का मी, त्यातल्या बऱ्याच गोट्या काळ्या असतात म्हणून तुम्ही पावडर लावता. फ्रिक्शन होण्यासाठी. अगं बाई, कोण आहे ती बाई फ्रिक्शन होण्यासाठी म्हणते? प्रतीक्षा बाई आहे का काय? अरे फ्रिक्शन वाढवायचंय का कमी करायचंय? ती गोटी जी आहे ना, सोंगटी ज्याला म्हणता तुम्ही, ती इझिली मूव्ह झाली पाहिजे ना. बरोबर की नाही? पावडर कशाला लावली? फ्रिक्शन तोंडाला नाही ना का? हा, फ्रिक्शन कमी करण्यासाठी. लक्षात आलं का? पावडर कशाला टाकली तुम्ही? फ्रिक्शन कमी करायला. बरोबर आहे की नाही? आपलं हे शटर खालीवर करतो, त्याच्यामध्ये ग्रीस असते की नाही? कशाला? फ्रिक्शन वाढवायला ना, कमी करायला. काही ठिकाणी फ्रिक्शन कमी करायचं असतं, तर काही ठिकाणी फ्रिक्शन. क्रिकेट खेळायला जातं, प्रत्येक जण बॅट जी वापरतो, बॅटला वरती ग्रीप लावली का नाही? बॅटला ग्रीप असते का नाही? बॅटला ग्रीप नसेल तर बॅट सुटते ना बऱ्याचदा. ग्रीप असून आमच्या प्लेअरची बॅट सुटते. आमचा रिषभ पण प्रत्येक वेळी बॅट सोडतो का नाही? मला काय बोलायचं कळतंय का?
तुम्ही मला सांगा, खूप साऱ्या गोष्टी ह्या ग्रीप, त्याला ग्रीप देतो आपण, तिथं फ्रिक्शन वाढवायचं असतं आणि काही ठिकाणी फ्रिक्शन कमी करायचं असतं. मग इथं शांत डोक्याने बघायचं बाळांनो, की आपल्याला या ठिकाणी मॅक्झिमम फ्रिक्शन जर असेल तर जास्तीत जास्त फ्रिक्शन आहे, याचा अर्थ जास्तीत जास्त सेंट्रिपिटल फोर्स मिळेल ना, आणि जेवढा जास्त फोर्स मिळेल तेवढा जास्त गोल फिरू शकेल ना. बरोबर आहे की नाही? म्हणजे फ्रिक्शन जास्त तर स्पीड सुद्धा जोरात रे. फ्रिक्शन जास्त असेल तर स्पीड सुद्धा जास्त हो. मी काय बोलायलो समजायला काय? तुम्हाला गोल फिरायचंय, जेवढं जास्त फ्रिक्शन तेवढे स्पीड सुद्धा वाढणार. पण आता तुम्हीच मला सांगा, तुम्ही जास्त स्पीडनं जर सर्क्युलर मोशन वरती फिरायला लागला तर गाडीचं टायर आणि रस्ता ह्याच्यामध्ये फ्रिक्शन सुद्धा वाढणार ना. आणि फ्रिक्शन जास्त वाढल्यानंतर त्या टायरच्या अँगलला जर बघायला गेलं तर ते आपल्या कामाचं आहे का? जेवढं जास्त फ्रिक्शन तेवढं टायर लवकर खराब होईल का उशिरा? मग तुम्हाला टायर खराब व्हावं वाटतं का? टायरचं विअर अँड टिअर म्हणजेच इकॉनॉमिकली आपल्या खिशाला चांगली जळ बसेल ना. हे पुढे बघणार आहोत, पण ऍटलिस्ट एवढं कळालेलं आहे का? मग मला सांगा, काय बडबड केली, कशी केली, कळाले का? आता इथं शांत डोक्याने बघायचं की नॉर्मल रिॲक्शन कशी असते. मी इकडे शिकवलं ना. मग मला सांगा, नॉर्मल रिॲक्शन याला बॅलन्स करते, म्हणजे नॉर्मल रिॲक्शन एमजी असेल का नाही रे बाळांनो? बॅलन्स करणे याचा अर्थ इक्वल असणं, कळतं ना. मग नॉर्मल रिॲक्शन कोणाला बॅलन्स करते? वेट म्हणजेच काय असतं? मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू, म्हणजेच हे काय आहे कळालं का सगळ्यांना? मग मी इथं जर असं लिहिलं, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इनटू mg, चालेल का रे बाळांनो? चालतंय का हे? नक्की चालतंय का? मग आता हा मॅक्झिमम फोर्स किंवा तुम्ही याला म्हणू शकता लिमिटिंग व्हॅल्यू, इथपर्यंत कळालं आहे का सगळ्यांना? नक्की कळालं का? मग जर आता जर हे कळालं असेल तुम्हाला तर शांत डोक्याने बघायचं मी काय सांगतो ते. जोपर्यंत बाळांनो हा सर्क्युलर मोशन मध्ये आहे, याचाच अर्थ हा फ्रिक्शनल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स कसे असले पाहिजेत? इक्वल असले पाहिजेत. जर हा कमी पडला आणि हा जर जास्त झाला तर तुम्ही तो ट्रॅक कम्प्लीट करू शकणार का? म्हणजेच तुम्ही बाहेर फेकले जाणार ना, तुमची स्पीड जास्त असल्यामुळे. कळतंय का? कळालं का? मग इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे का? नक्की. मग आता माझा साधा सोपा प्रश्न आहे, तुम्हाला कळतो का? बघा आता बाळांनो, मला सांगा, नीट बघायचं बरं का. हा जो फोर्स आहे ना, हा ऍडजस्ट करतोय ना. मग याची व्हॅल्यू म्हटलं, समजा एक उदाहरण घेतलं, याची व्हॅल्यू आहे 0 पासून 0 न्यूटन पासून मॅक्झिमम 100 न्यूटन एवढी देऊ शकतो म्हटलं. 0 पासून मॅक्झिमम किती देऊ शकतो? मग तुमच्या गाडीला सेंट्रिपिटल फोर्स लागतो 10, तरी पण गोल फिरणार. 20 लागतो, 70 लागतो, 90 लागतो, 100 लागतो. आता 100 एक्स्ट्रीम कंडिशन झाली ना आता, तरी पण तो कसा फिरलाय? गोल. पण ड्रायव्हरला मस्ती, त्याने आणखी थोडीशी स्पीड वाढवली गाडीची. थोडीशी स्पीड वाढली की तुम्हाला माहित आहे, सिन्स सेंट्रिपिटल लागणारा सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mv²r ना. आणि थोडीशी स्पीड वाढली की तुम्हाला माहित आहे, थोडीशी वाढली पण स्क्वेअर मध्ये आलं ना. स्क्वेअर म्हणलं की डोकं बधीर होतं का? बघा आता इकडं 1चा स्क्वेअर 1 आहे बरं का बाळांनो, पण 2चा मात्र 2 होत नाही, 4 होतो ना. म्हणजे किती ड्रास्टिक चेंज होतो कळलं का? मग थोडीशी स्पीड वाढवली की भरपूर सेंट्रिपिटल फोर्स वाढेल ना. मग तेवढा सेंट्रिपिटल फोर्स लागेल त्याला. पण फ्रिक्शन तर म्हणतो मी 100 देऊ शकतो बाबा. एखादा बाप म्हणतो नाही का त्या लेकराला, मी तुझ्यासाठी एवढा खर्च करू शकतो. आमच्यातलंच XYZ पॅरेंट्स आले, पोराला म्हणले तू MBBS कर, म्हटले तुझ्यासाठी मी 30 लाख रुपये जपून ठेवले. किती रुपये ठेवलेत? 30 लाख रुपये जपून ठेवले तुझ्यासाठी, MBBS कर. पोरानं काय घेतले चांगले मार्ग, गेला गव्हर्नमेंट कॉलेजला, मस्त पैकी 30 लाखातला शिल्लक पैसे राहिले. पण तेच बी होतं, बी आपलं चुकीच्या भ्रमामध्ये ते आपल्या बाबाकडे लय पैसे आहेत, पडले 400 मार्क. पुन्हा गेले XYZ MBBS वाल्या कॉलेजकडं, ते म्हणले लाव म्हणले MBBS ला, पण थोडं द्यावं लागेल. थोडं किती? ते म्हणले 1 खोकं. आता 1 खोकं म्हणजे त्यांचं किती होतं? आता ते तुम्ही समजून घ्या, मला ऑनलाईन सगळं बोलतात ना. पण पप्पाकडे किती होते? 30 लाख. खोक्याला किती कमी पडायले ते तुम्हालाच माहिती आहे.
मग आता तुम्ही मला सांगा, पप्पांनी सांगितलेलं आहे माझी मर्यादा कुठपर्यंत आहे, 30 लाखापर्यंत मी खर्च करतो, पण तुम्हाला लागायला किती, त्याच्या कितीतरी पटीने जास्त. मग तिथं तुमचं भागेल का? मग जोपर्यंत 100 न्यूटन आहे गाडी गोल 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 फिरत होती, पण हळूहळू हळूहळू ड्रायव्हरनं स्पीड वाढवत 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 गेला. जशी स्पीड वाढेल तशी फोर्सची गरज पण जास्त लागायला लागली. स्पीड वाढली की सेंट्रिपिटल फोर्स जास्त लागायला लागला. आणि मग असं करत करत एक कंडिशन अशी आली की सेंट्रिपिटल फोर्स पण 100 एवढा झाला. तरी पण ड्रायव्हरने थोडीशी स्पीड वाढवली. थोडीशी स्पीड वाढली की गाडी स्किट व्हायला चालू होणार, घसरायला चालू होणार. तरीही थोडी वाढवली की मग मात्र संपलं, तुमचं गेलात म्हणायचं तुम्ही खड्ड्यात. मग हे आमच्या लक्षात यायला पाहिजे की आमचा हा जो फोर्स आहे हा ऑलवेज ऑलवेज एक तर ह्याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे किंवा कमीत कमी तेवढा तर असला पाहिजे. मी काय बोलतो कळतं का? आमच्या पप्पाकडे पैसे एक तर त्या खर्चण्या एवढे तर पाहिजेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजेत ना. लागणार होते तिकडं 50 लाख रुपये, आमच्याकडे 30 लाख रुपये जमत नाही. पण तिकडे लागणार होते 20 लाख आणि पप्पाकडे होते 30 लाख. जमतंय का नाही? मी काय बोलले, मग कोण मोठं पाहिजे, तर फ्रिक्शन जास्त पाहिजे कोणापेक्षा. मी काय बोलले कॉन्सेप्ट कळते का? तरच आम्ही गोल फिरू शकतो बाळांनो. आणि आपल्या डेली लाईफ मध्ये टू व्हीलर चालवणारे कितीतरी वेळा असल्या लांब कशाला इकडे हा रस्ता बरा तर आहे कुठला, हा आपला धाराशिव येरमाळा रस्ता बरा तर आहे. तुम्ही कधी तुळजापूर तिकडे नळदुर्गला गेलात का? तुळजापूर नळदुर्ग ट्रॅक बघायचा, प्रत्येक 1-2 किलोमीटरवरती तो रस्ता असाच आहे. इथून तिथून प्रत्येक ठिकाणी टर्नच आहे. मग आपल्या डेली लाईफ मध्ये आपण दिवसातनं कमीत कमी एक तर वळणावरती आपला प्रवास करत असतो. तरी आपल्याला जर हे येत नसेल तर मग आम्ही आयुष्यभर शिकलो काय? मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथली कंडिशन काय आहे. इथली कंडिशन तुम्हाला कळाली असेल. सिन्स काय आहे, तर हा जो आहे फ्रिक्शनल फोर्स, कसला फोर्स, तर मी इथं F लिहितो, चालतंय का? फ्रिक्शनल फोर्स म्हणतो. कसला फोर्स म्हणतो? फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. हा फ्रिक्शनल फोर्स हा एक तर जास्त असला पाहिजे किंवा तेवढा असला पाहिजे. कोणापेक्षा? तर सेंट्रिपिटल पेक्षा. कॉन्सेप्ट कळाली का रे सोन्यानो? मी काय बोलतोय कळतंय का? एक तर तेवढा असावा लागेल किंवा त्याच्यापेक्षा जास्तच. पण जर चुकून हा जास्त झाला, 40 लाख रुपये लागणार होते, बापाकडे 30 लाख होते, म्हणलं की 10 लाखाची शेवटी व्याज म्हणजे कर्जच आहे ना ते. मग हे नको आहे आम्हाला. मग ही जर कॉन्सेप्ट बघानं तुम्हाला कळाली असेल तर आता तुमच्या लक्षात आलं की हे काय आहे, तर हे आहे मॅक्सिमम कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. जास्तीत जास्त असला पाहिजे ना तो, इंटू mg ना रे बायांनो, इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू. तर मी थोड्या वेळासाठी इक्वल घेऊ का रे बाबांनो? तुम्हाला ग्रेटर दॅनची सवय नसते. आणि हे आहे mv² डिवायडेड बाय, बरोबर आहे का? हे आलं रे आलं की पहिलं काय काम करणार, तर m r इकडे जाणार ना. therefore म्यू आर जी, आणि याला तुम्ही s म्हटलं चालेल का? इज इक्वल टू काय आलं, v². चालतं का रे बाबांनो? मग आता जर हे कळालं असेल तुम्हाला तर तुम्ही मला सांगा, therefore v² इज इक्वल टू म्यू आर जी, बरोबर आहे का? therefore मॅक्झिमम, ठीक आहे, v इज इक्वल टू म्यू आर जी. लक्षात आलं का? मग जर तुमची जास्तीत जास्त वेलोसिटी तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचं फ्रिक्शन सुद्धा कसं झालं पाहिजे, जास्तीत जास्त. म्हणून तिथं मॅक्झिमम आणि मॅक्झिमम अशा कंडिशन असतात. लक्षात आलं का? तर खरंच कळालंय का? हे रिपीट करतो, पण बाळांनो हे आपल्या लाईफ मधलं एक ऍप्लिकेशन आहे. इथं रटण्यासारखं किंवा असं लक्षात ठेवण्याची ट्रिक नाही इथं काय. हे तुम्हाला समजून घ्यायचंय. याच्यावर आपण बरंच काही बोलणार आहोत. कळालं का? हे रिपीट एकदा घेतोय, पण हे खरंच इथपर्यंत समजलेलं आहे का? म्हणजे हे जर समजलं असेल तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं तर एक 2 मिनिटाचा मी ब्रेक घेतो. मी आता सांगतोय, प्रत्येकाने ऑब्जेक्ट म्हणलं की त्या ठिकाणी स्वतः गाडी चालवता असं कन्सिडर करा. स्वतः, ज्याला स्कूटी येते त्याने स्कूटी चालवा, ज्याला काहीच नाही सायकल तर चालवेल ना, येते ना सायकल सगळ्यांना? हा, ओके. इथं कोण आहे मग? अरे बाबांनो, कोण आहे इथं? हा, तुम्ही सगळे, प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल आहे ना? मास तुमचं किती आहे? जे जो टर्न आहे ना त्या रस्ता कळतो ना तुम्हाला, कर्वेचर, त्याची रेडियस आर असेल ना. अर्थ वरती आहात म्हणजे कुठं काही ना काही एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल ना तिथं. ओके. तुमच्या गाडीचे टायर आणि रोडचा सरफेस याच्यामध्ये फ्रिक्शन असेल ना. मग त्या फ्रिक्शन हे एका सिंपल नंबरने दाखवलेलं असतं, त्याला युनिट वगैरे काय नाही, सिंपल डायमेन्शनलेस नंबर असतो.
एकतर तो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा 0 पासून मॅक्झिमम किती असू शकतो 1 असतो. लक्षात आलं का? एक नंबर असतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल मी काय सांगितलं होतं की या ऑब्जेक्टला गोल फिरण्यासाठी कुठला फोर्स लागणार, तर तुम्ही म्हटलं सेंट्रिपिटल लागणार. त्याचा फॉर्म्युला काय, तर हे तर आपण बघितलं ना. मग याला तुम्ही म्हटलात एक नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर लागणारा सेंट्रिपिटल फोर्स हा कोणीतरी द्यावा लागेल की नाही. मग तुम्ही म्हणलात की हा लागणारा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स तुम्हाला कोण देणार, फोर्स ऑफ फ्रिक्शन देणार. बरोबर आहे की नाही. पण इथला फोर्स ऑफ फ्रिक्शन कसा असतो ते परत एकदा मी रिपीट करतोय. समजा बघा तुमची स्पीड आहे 10 किलोमीटर पर आवर. किती आहे, तुम्ही एक राऊंड घेतला. तुमची स्पीड आहे 20 किलोमीटर पर आवर, तरी पण तुम्ही एक राऊंड मारू शकला. तुमची स्पीड आहे 40 किलोमीटर पर आवर, तरी पण तुम्ही एक राऊंड मारला. म्हणजे ते टायर आणि रोडचा सरफेस 10 साठी पण योग्य आहे, 20 साठी पण योग्य आहे, 30 साठी पण योग्य आहे, 40 साठी पण योग्य आहे, 50 साठी पण योग्य आहे. पण तुम्ही स्पीड केली 60 आणि 60 ला तुमचीच गाडी स्किड झाली, तिला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स भेटला नाही. तर तुम्ही ऍटलिस्ट 0 पासून 59 पर्यंत तुमची गाडी फिरू शकत होती की नाही. म्हणजे हा जो आहे हा ऍडजस्टेबल आहे. तिथं लक्षात आलं का? हा. मग आता आपण त्यासाठी कसला फोर्स घेतला, हा फ्रिक्शनल फोर्स, तो असतो म्यू एन. लक्षात आलं का? वेअर एन म्हणजे काय, नॉर्मल. आणि सगळ्या गावाला कळतो नॉर्मलचा अर्थ परपेंडिक्युलर नाही. मग आता मी असं थांबलोय म्हणजे मी स्टेजला कसं आहे. आता तुम्हीच मला सांगा, स्टेज आता हळूहळू त्या बाजूने उचलायला चालू केलं, मी तसंच थांबल का? सिंपल आहे. मग आता तुम्ही मला सांगा, नॉर्मल रिएक्शन ही सरफेसला नॉर्मल असली पाहिजे. म्हणजे आता हे नॉर्मल आहे ना, मग सरफेस 10 डिग्रीने फिरला की नॉर्मल सुद्धा हा 30 डिग्रीने फिरला तर लक्षात येते का? रिलेशन कळायला ना, नक्की कळते ना सगळ्यांना. एवढं सोपं आहे. आता तुम्ही मला सांगा, मग हे म्यू आणि नॉर्मल रिएक्शन म्हणजे वेट होतं ना त्या केसमध्ये. कारण रस्ता कसा होता, प्लेन वरती ही तुमची गाडी होती ना 4 व्हीलर. म्हणजे इकडे तुमचं वेट आहे समजा mg, त्याला बॅलन्स करायला कोण आलं होतं, नॉर्मल रिएक्शन. लक्षात आलं का? मग याला तुम्ही म्हणलात 1 नंबर, तर याला तुम्ही म्हणाल 2. मग ज्या वेळेस हा फिरतोय त्यावेळेस लक्षात आलं असेल की दोन्ही बॅलन्सिंग झालं पाहिजेत. तो मध्ये पण आला नाही, बाहेर पण गेला नाही. म्हणजे जेवढं फ्रिक्शन आहे तेवढा सेंट्रिपिटल फोर्स आहे. म्हणजे जर स्मूथली आमचं सर्क्युलर मोशन होत असेल तर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आम्हाला कोणी दिलेला आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शनने. बरोबर आहे की नाही. मग आम्ही असं केलं, एम व्ही स्क्वेअर आर डिवाइड बाय म्यू एम जी नार बाळांनो, एम एम देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू म्यू आर जी नार बाळांनो, देअरफॉर व्ही इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. मग जर मॅक्झिमम आमचा फ्रिक्शन असेल मॅक्झिमम, त्यावेळेस आमची वेलोसिटी किती असू शकेल, मॅक्झिमम. लक्षात आलं का? त्याच्यापेक्षा जर जास्त वेलोसिटी वाढवली तर हा वाढत नाही बरं का. मर्यादा असतात सगळ्यांच्या. एक साधी सोपी गोष्ट सांगतो बाळांनो, कितीही रोड तुमचा चांगला असू द्या आणि टायर तुमचा चांगला असू द्या. मला असं वाटतं मी फ्रिक्शन शिकवताना एक किस्सा रिअल मध्ये सांगितला होता, तुम्हाला आठवत असेल किंवा नसेल, किंवा त्या 12वीला सांगितलं असेल. मी म्हणजे मला कॉलेजला सुट्टी लागली की मी इकडे येण्यापेक्षा माझ्या मित्रांकडे जायचो पुण्याला. मी लहानपणी तिकडेच असल्यामुळे ते एक वेगळंच की बऱ्याच वर्षात नाही एकदाच जायचो. मित्र हे वेळ काढायचे. आणि मग एकदा आम्ही असं सिंहगड रस्त्यावरती फिरत होतो, मी माझा मित्र. त्याच्याकडे ती वेस्पा का काहीतरी नावाची स्कूटी होती, तो चालवत होता आपला, मी मागे बसलो होतो. आणि आमच्या पुढं जवळपास 3 गाड्या एकाच ठिकाणी आम्हाला पडलेल्या दिसल्या. मग एक तर गाडी आमच्या समोर जाऊन तिथं स्किड झाली. मग आता एक जाऊन पडतोय, दुसरं जाऊन पडतोय, तिसरं जाऊन पडतोय. आम्ही बघितलं की आम्ही पण स्पीड वाढवली, कारण आम्हाला थोड्यावर पडायचं होतं. असं होतंय का? आम्ही लांबून ते पडताना बघितलं की आमच्या स्पीड इथंच कमी. आम्ही हळूहळू गेलो. समोर बघतो तर काय, ते पाम तेल किंवा कुठलं तरी तेल होतं, तेलाचं पॉकेट खाली पडलेलं आणि ते फुटलेलं. मग जवळपास 1 लिटर तेल काय झालं होतं, तेवढ्या सगळ्यात पसरलं होतं. मग आता लोकांना काय सवय लागलेली असते नॉर्मल एक, की बाबा रोड आहे, दररोज किती स्पीडनं जातो. पण चुकून कोणाकडून तर तेल पडले, चुकून पडले. काय इमॅजिन करा तुम्ही काय होतं. आपण तेवढ्या स्पीड ना आहोत, टायर आपलं तसंच आहे, रोड तसाच आहे. पण आता रोडचा सरफेस आणि टायरच्या मध्ये काय आलंय, तेल आले, तेल. मग आता तेलामुळे काय तुमचं फ्रिक्शन वाढलं, कमी झालं. बरोबर आहे ना. कितीतरी मूवीज मध्ये तो जो काय तिथे नाही का रे, फरशीवरती साबणाचं पाणी टाकलेलं असतं आणि ती लोक पकडायला गेल्यानंतर घसरतात. तुम्ही कितीतरी याच्यामध्ये बघितलं असेल. बरोबर आहे की नाही. काल परवाचाच एक सुंदर असा एक सुंदर जोक माझ्याकडे आला होता, की एक पोलीस वरच्या साहेबांना फोन करून सांगतो की नुकतं जिथं एका बायकोने नवऱ्याला मारलंय म्हणून.
मग तो पोलीस म्हणतो कशामुळे मारलं रे? तर तो म्हणतो आत्ताच बायकोने फरशी पुसली होती, नवरा त्याच्यावरून गेला म्हणून हा. मग पुढचं ऐका ना, मग तो लगेच काय विचारतो की मग आत्ताच त्या बाईला पकडा, अरेस्ट करा तिला. तर पोलीस म्हणतो नाही, आणखी फरशी वाढलेली नाही. लक्षात आलं मला काय म्हणायचंय? कॉन्सेप्ट कळली तुम्हाला? मग जोपर्यंत फरशी वरली आहे तोपर्यंत कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी आहे ना, मग त्याच्यावर चालताना सुद्धा पाय आपले काय होणार? घसरणार. लक्षात येते का? एवढं सोपं असतं रे हे. आम्ही मात्र ते नाही करे, एखाद्याची इमेजेस केलेली असते, एवढी इमेज घाण केली असते. फिजिक्स हा सगळ्यात घाण विषय आहे, तो आम्हाला कळत नाही. काय कळत नाही तुला? आणि जर कळत बरं, क्रिकेट बघताय थोडेफार? क्रिकेट बॉलरचे शूज बघितलेत कधी? बॉलरचे शूज कसे असतात? स्लीपर सारखे असतात ना खाली. फुटबॉलरचे शूज बघितलेत? स्टेड्स असतात त्याला. हा, तुमच्याकडे असेल ना. मग मी हेच तर समजून सांगतो की तिथं फ्रिक्शन कमी करायचं वाढवायचंय. तिथं फ्रिक्शन कमी करायचं वाढवायचंय. ए मावशे नाही, अरे बाबांनो, ग्राउंडवर ग्रास आहे की नाही आणि थोडंही पाणी पडलेलं असेल. आता जनरली मॅचेस डे नाईट असतात ना, संध्याकाळी गवतावर काय येतं? दव. कळतं ना? दव असते, आपण त्याला म्हणतो. मग त्याच्यावर गवतावर पाणी आलं रे आलं की शूज काय होणार? आपले स्किट सटकणार ना. मग तिथं काय हे करायला, स्किट करायला गेलो होतं आपण तिथं. सिंपल गोष्ट आहे रे ह्या सगळ्या. तिथं फ्रिक्शन वाढवायचंय, पण फॅन मध्ये मात्र बॉल बेअरिंग टाकलेले का? बरोबर आहे की नाही? शटर मध्ये ग्रीस टाकलेलं आहे, ते आपण कॅरम खेळताना पावडर टाकलेलं आहे, तिथं मात्र आपल्याला काय करायचंय? फ्रिक्शन कमी करायचंय. समजलं की नाही काय बोलतो ते? मग आता मुद्दा एवढा लक्षात आला आहे का? मग आता तुमच्या एवढं तरी लक्षात आलं असेल. याच्यावरती उद्या चर्चा होणार आहे, कारण हा मोठा प्रॉब्लेम आमचा आता. कारण जर आम्हाला स्पीड वाढवायची म्हटलं तर ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढवता येतं का? मग पृथ्वी बदलून दुसऱ्यावरती ग्रहावरती जावं लागेल. जाता येतं का? हा, चला. हे तर वाढवता येत नाही. मग काही लोक म्हणले आम्ही फ्रिक्शन वाढवतो म्हणले. मग आम्ही डांबरे रोड जाय ना, तो काढतो आणि एकदम अशी मोठी 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 खडी टाकतो तिथं, तर टायर खराब होऊन जाईल ना. आणि राहिला प्रश्न रेडियस वाढवायचा. रेडियस वाढवायचा आता मोठा राऊंड घ्यावा लागेल ना. मोठा राऊंड घेतला लेंथ वाढली आणि त्याचबरोबर जास्त जमीन सुद्धा जाणार ना. हल्ली रोड साठी लोक जमीन द्यायला तयार आहेत का? मग याचे ड्रॉबॅक्स घेऊन उद्या जाणार आहोत, पण तरी सुद्धा उद्याच्या लेक्चरमध्ये थोडीशी चर्चा होईल याच्यावरती. काही प्रॉब्लेम्स पण होतील. कळलं आहे का? ओके. तर